महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज आपण दिवाळी ही बौद्ध धर्मीयांचा उत्सव आहे का नाही, किंवा या दिवाळीच्या संदर्भात समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह जे पाहत आहोत, या विचार प्रवाहांना समजून घेऊन आपण जो बौद्धांचा इतिहास आहे त्यातील तथ्य काय ते तथ्य जाणण्याचा प्रयत्न आजच्या या व्याख्यानातून आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर बौद्ध जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये आपण जर पाहिलं तर भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्तीनंतर ज्यावेळेस ते कपिलवस्तू या ठिकाणी गेले तर त्यांचं स्वागत जे आहे हे स्वागत दिवे लावून करण्यात आलं. आणि दिवे लावून हे स्वागत केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोकांनी भगवान बुद्धांना नतमस्तक होऊन त्रिवार प्रणाम करून त्यांनी बुद्ध ही जी परंपरा होती की तोपर्यंत बुद्ध हे केवळ नाव ऐकण्यात येत होतं, परंतु वास्तविक आपल्या या राज्यातील जे राजकुमार आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने बुद्धत्व प्राप्त केलेले आहे, तर त्यांना पाहण्यासाठी आणि ती परंपरा जतन करण्यासाठी भगवान बुद्धांचं स्वागत जे आहे हे स्वागत खऱ्या अर्थाने दिवे लावून करण्यात आलं आणि संपूर्ण कपिलवस्तू नगरी ही दिव्यांनी सजवण्यात आली. हे तथागतांचं स्वागत होतं आणि या स्वागताप्रमाणे कपिलवस्तू नगरीमध्ये ही परंपरा कायम राहिली. कायम त्या ठिकाणी दिवे लावण्याची परंपरा होती. खरं तर त्या काळामध्ये लाईट तर नव्हतीच, त्यामुळे दिवे लावण्याची एक पद्धती होती. परंतु दीपावली, दिव्यांची लागण करणे, एका ओळीमध्ये एका पंक्तीमध्ये ते लावणे, अशी पद्धती ही मात्र सर्वप्रथम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीनंतर पाहायला आपल्याला मिळते. यापूर्वी जे अनेक बुद्ध झालेले त्या बुद्धांच्या परंपरेमध्ये देखील अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण बुद्धवंश नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथावरल्या ज्या अट्टकथा, या अट्टकथा जर वाचल्या तर आपल्याला त्या काळातील जी प्राचीन बुद्धांची परंपरा होती त्या परंपरेमध्ये देखील या प्रकारचा सण जो आहे, या प्रकारचा उत्सव जो आहे तो उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, बुद्धांच्या या परंपरेमध्ये महामायेचं सगळ्यात मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. कारण की महामाया ही तथागतांची कोण होती, तर तथागतांची एक प्रकारे मावशी होती, परंतु तथागतांची एक प्रकारे आई होती. म्हणजे तथागतांची आई महामाया आणि महामायांनी तथागतांना ज्या शालवृक्षाखाली जन्म दिला त्या शालवृक्षाच्या ठिकाणी देखील या प्रकारचा एक उत्सव पाहायला मिळतो, जो नेपाळमध्ये आजही आहे. परंतु हा जो उत्सव जो आहे तो याच काळामध्ये साजरा केला जातो. हीच परंपरा ही आपल्याला सम्राट अशोकांच्या काळामध्ये पाहायला मिळते. कारण की सम्राट अशोकांचा आणि बुद्ध धम्माचा जो संबंध जो आहे, हा संबंध सम्राट अशोकाने बुद्ध धम्मातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पद्धत, प्रत्येक परंपरा जाणण्यापासून केलेला तो संबंध आहे. म्हणून सम्राट अशोकांनी शालवृक्ष हा आपल्या जे त्यांचं सगळ्यात मोठा राजवाडा होता, त्या राजवाड्याच्या ठिकाणी त्यांनी शालवृक्षाचं त्या ठिकाणी लागवड केली होती. शालवृक्षाच्या खाली त्यांनी बोधिवृक्ष जे पिंपळ वृक्ष जो आहे, या पिंपळ वृक्षाला, बोधी वृक्षाला ठेवून, कारण की त्या काळामध्ये तथागतांची मूर्ती अस्तित्वात नव्हती, परंतु तथागतांना ज्यांनी जन्म दिला अशा महामाया, ज्यांना आपण लक्ष्मी म्हणून संबोधतो. लक्ष्मी याचा जो अर्थ आहे की जो धनधान्याने परिपूर्ण आहे, लखवान म्हणजे एक प्रकारचं लखोपती ज्याला आपण म्हणतो, त्या शब्दाहून एक प्रकारे लक्ष्मी हा शब्द तयार झालेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. पैशा पाण्याने नव्हे तर धनधान्याने. धन याचा अर्थ सगळ्या प्रकारच्या जे वेगवेगळी धान्य आहे त्या धान्याने परिपूर्ण व्यक्तीला धनधान्य असं म्हटलं जातं. आणि त्या व्यक्तीला एक प्रकारचं लक्ष्मी याचा अर्थ काय, तर एक असं लाखोची संपत्ती प्राप्त झालेली आहे, जो सुखसंपन्न आहे, अशा व्यक्तीला तो शब्द वापरण्यात येतो. म्हणून महामाया यांच्या संदर्भात असा उल्लेख आपल्याला पाठ मिळतो की ज्यावेळी सिद्धार्थ गौतम त्यांच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस महामाया ज्या ज्या ठिकाणी जायच्या
त्या ठिकाणी एक प्रकारे भरभराट व्हायची, लोकांचं जीवन बदलायचं, लोकांना संपत्ती प्राप्त व्हायची, लोकांना धनधान्य प्राप्त व्हायचं. आणि या पद्धतीने आपण जर पाहिलं तर महामायांची ही पूजा करण्याची पद्धती ही त्या काळापासून चालू होती, ज्याचे उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. की अगदी राजा मिलिंद, ज्याचा उल्लेख आपण मिनांडर असं करतो, मिनांडरनी देखील त्याची जे नाणं बनवलं होतं त्या नाण्यावरती या प्रकारे महामाया आणि महामायाच्या भोवती ते 2 हत्ती आणि हत्ती त्या एका भांड्यामध्ये काहीतरी पदार्थ त्या ठिकाणी टाकतात. तो पदार्थ म्हणजे मोहरा नाही, ते पदार्थ म्हणजे धनधान्य या स्वरूपात सांगितलेले आहे. म्हणून आपल्याकडे धनोत्रयोदशी अशा पद्धतीने त्याची परंपरा रूढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सम्राट अशोकांनी हा जो शालवृक्ष होता, हा शालवृक्ष महामायांच्या एक प्रकारे बुद्धांना, सिद्धार्थ गौतमांना जन्म देण्याचं प्रतीक मानला होता. त्या शालवृक्षाच्या खाली बोधिवृक्ष ठेवून, की ज्यांनी सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे म्हणून बोधिवृक्ष ठेवून त्या बोधिवृक्षाची पूजा म्हणजेच काय, तर त्या बोधिवृक्षाला फुलं अर्पण करणे, त्या बोधिवृक्षाला पाणी अर्पण करणे, त्या बोधिवृक्षाच्या समोर दिव्याचं लावण करणे, अशा पद्धतीचं त्यांनी एक प्रकारचा समारंभ केला होता. जो समारंभ आपल्याला प्रचलित अनेक साहित्यिक किंवा अनेक इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेला आहे. परंतु यातलं तथ्य जर आपण महावंश आणि दीपवंश नावाच्या या ग्रंथातून जर तपासलं तर आपल्याला हे पाहायला मिळतं की ही एक महावंशातून राजांची जी परंपरा सांगण्यात येते, त्या परंपरेमध्ये सम्राट अशोकाने 84,000 बुद्धविहारांची निर्मिती केली. ही निर्मिती केल्यानंतर त्याचा जो एक उद्घाटनाचा जो सोहळा होता, तो सोहळा मात्र या कार्तिक अमावास्येच्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी संपन्न करायचं ठरवलं होतं. त्याचं कारण ते असं देतात की ज्या दिवशी त्यांनी कलिंग युद्ध केलं आणि कलिंग युद्धामध्ये विजय प्राप्त केला, परंतु यातून जी हानी झाली होती, यातून जे अनेक लोकांना त्यांनी खूप त्यांचे एक प्रकारे प्रचंड मोठी मृत्यूचं प्रमाण जे आहे हे त्यांनी पाहिलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदर त्यांनी 2 वर्षापूर्वी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता की त्यांची पत्नी जी होती देवी, ही देवी ही बुद्धांची उपासक होती. ही देवी जी होती ही विदिशा या प्रांतात राहणारी होती. ती बुद्ध धर्माला खूप मानत होती. तिच्या एकंदरीत सर्व सांगण्यावरून किंवा उपदेशाच्या आधारे त्यांनी बुद्ध धर्मामधली त्यांची रुची प्रकट केली होती. परंतु त्यांनी पूर्णपणे बुद्ध धर्म स्वीकारला नव्हता. मात्र कलिंगच्या युद्धानंतर, जो कलिंगचं युद्ध जे संपुष्टात आलं, त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा. परंतु हा कसा संपन्न करायचा, तर ज्या दिवशी कलिंग युद्ध संपलं त्या दिवशीच आपण याचं उद्घाटन करायचं. म्हणजे कलिंग युद्धाची जी लोकांच्या मनामध्ये जी काही स्मृती आहे ती कमी होईल आणि त्याऐवजी एक चांगल्या प्रकारची धम्मविजयाची स्मृती त्यांच्यामध्ये जागृत होईल. म्हणून त्यांनी कलिंग युद्ध झालेला दिवसच निवडला आणि त्या दिवशी त्यांनी या प्रकारे बुद्धांची पूजा केली. आणि जवळजवळ या संपूर्ण त्यांच्या प्रदेशामध्ये की त्यांची राजधानी जी होती ती पाटलीपुत्र होती. या पाटलीपुत्र राजधानी म्हणजे आजची जी पटना आहे, या पटनेमध्ये त्यांनी या प्रकारचा आदेश काढला होता की प्रत्येक व्यक्तीने दीपमाळ ही लावावी. म्हणजे जेवढं काही ज्या ठिकाणी विहार आहेत, विहाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती त्याचं दीपमाळ लावावी. त्याचप्रमाणे फुलांची माळ देखील लावाव्या. म्हणजे सगळीकडे सजावट करावी, गाव स्वच्छ करावं, शहर स्वच्छ करावं, शहरांच्या ठिकाणी येण्याच्या ठिकाणी त्यांनी दीपमाळ लावावी. त्या ठिकाणी त्यांनी हार आणि फुलं या पद्धतीने सजवावं, सडे टाकावे, अशा प्रकारचा आदेशच सम्राट अशोकांनी त्या काळामध्ये काढला होता. आणि त्याच्यामुळे पटना या ठिकाणी हा सण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साजरा केल्याचं पाहायला मिळतं. कारण की ऐतिहासिक तथ्य हे आहे की सम्राट अशोकांची बुद्ध धर्मातली रुची जी होती ती इतकी प्रचंड वाढली की त्यातील बारीक सारीक गोष्टी ह्या त्यांनी जाणून घेतल्या आणि त्या जाणून घेतल्यानंतर त्याच परंपरा त्यांनी पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा जो काही नातू होता बृहदत्त, ज्याला दशरथ देखील असं म्हटलं जातं, की त्याची जी काही हत्या जी आहे ती हत्या या दिवशीच केली. आणि जी पुष्पमित्र शुंग जो होता त्या शुंगाने ती हत्या केली आणि त्यांनी एक प्रकारची प्रतिक्रांती केली असं आपण म्हणतो. ती प्रतिक्रांती करत असताना त्यांनी देखील याच पद्धतीने त्याच गोष्टीची स्मृती पुसून टाकण्यासाठी नवीन गोष्टींची रचना केली. आणि त्या नवीन गोष्टींची रचना करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये नरकाचा एक प्रकारे हत्या केली. कारण सम्राट अशोक हा असा एकमेव राजा होता
ज्याला आपण बळीराजा असं म्हणतो. सम्राट अशोकाला बळीराजा म्हणण्याची पद्धती आहे. सम्राट अशोक जे होते, बळी याचा अर्थ टॅक्स, बळी याचा अर्थ कर. कर घेण्याची पद्धती जी होती ती ब्राह्मणांपासून कर मुक्त अशा पद्धतीचं वातावरण अनेक राजांनी प्रस्थापित केलं होतं. ब्राह्मणांकडून कोणी कर घेत नव्हतं. परंतु सम्राट अशोक हा पहिला राजा आहे की ज्यांनी ब्राह्मणांवरती देखील कर लादला आणि सगळं माझी प्रजा माझ्यासाठी समान आहे, मी सगळ्या प्रजेकडून कर वसूल करणार, या पद्धतीने त्यांनी ब्राह्मणांकडून कर वसूल करायला सुरुवात केली. याचा एक प्रचंड राग हा त्या काळातील ब्राह्मण वर्गामध्ये होता. त्याची सुरुवात, त्याची गुप्तचर पद्धती ही आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळते की एक फार मोठा ज्याने की या भारताचा इतिहास लिहित असताना विशेषतः जो चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये आला असा ग्रीक इतिहासकार मॅगेस्थियस यांनी आपल्या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये सम्राट अशोकांच्या काळातली जीवन पद्धती, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची सणांची पद्धती, त्या काळामध्ये असणाऱ्या लोकांच्या एकंदरीत पद्धती, फिलॉसॉफर लोकांच्या पद्धती याच्याविषयी विस्तृत वर्णन या मॅगझिनने, या इतिहासकारांनी सांगितलेलं आहे. त्याचा प्रत्येक व्यक्तीने अभ्यास करणे गरजेचं आहे. म्हणजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये, विशेषतः चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये आलेला मॅगेस्थियन्स हा अशोक काळापर्यंत या ठिकाणचा इतिहास आपल्याला लिहून तो ठेवतो, तो सांगतो. यावरून आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. म्हणून जरी आपण दीपावली हा उत्सव जरी पाहिला तर हा एक प्रकारची प्रतिक्रांती होती, जी प्रतिक्रांती त्या काळातील पुष्पमित्र शुंग या नावाच्या सेनापती, जो की बृहदत्त याचाच तो सेनापती होता, याच्यावरून ही प्रतिक्रांती करण्याची पद्धती त्या ठिकाणी निर्माण झाली. यातलं एक भाऊबीज एक पद्धती आहे. ती भाऊबीज पद्धती ही या स्वरूपात निर्माण झालेली आहे की ज्या वेळेस त्याचा वध करण्यात आला, तर तो वध केल्यानंतर महामायांनी, म्हणजे असं एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे, यातलं तथ्य असं काय नाही. विष्णूने असं म्हणतात की याचा वध केल्यानंतर ह्याला पाताळ लोकामध्ये पाठवला. पाताळ लोकात पाठवल्यानंतर ही पुन्हा की याचं एक प्रकारे त्याला एक प्रकारची दया दाखवून त्याच्याशी एक प्रकारे जी लक्ष्मी आपण ज्याला म्हणतो, त्यांनी एक प्रकारे नातेसंबंध निर्माण करण्यासाठी एक प्रकारे भाऊ आणि बहिणीचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलेला आहे. परंतु त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ मात्र वेगळा आहे. तो अर्थ की लोकांच्या मनातून या प्रकारचा इतिहास पुसून जावा आणि नवीन एक प्रकारचा इतिहास हा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रकार हा आपल्याला पाहायला मिळतो. तो भाऊबीजेच्या रूपाने आजही आपल्याला दीपावलीच्या काळामध्ये पाहायला मिळतो. परंतु वास्तविक जर पाहिलं तर आपल्याला अशोकांच्या काळामध्ये ही पद्धती, ही दीपावली, खरं तर ही दीपावली याचा अर्थ काय, तर एक प्रकारे पंक्ती, एक प्रकारची ओळ, या ओळीमध्ये दीप लावणे ही पद्धती बुद्धिस्ट पद्धती होती, जी सम्राट अशोकांनी चालू केली होती. कारण की सम्राट अशोक याच काळामध्ये आपण असं म्हणतो की बळीचा एक उत्सव असतो, बळीप्रतिपदा ज्याला आपण म्हणतो, तर त्या बळीप्रतिपदेतूनच आपल्याला असं पाहायला मिळतं की बळीची हत्या झाली. बळी याचा अर्थ सम्राट अशोकाची एकंदरीत त्यांनी निर्माण केलेली जी संस्कृती होती, जी धम्माची होती, त्याचीच हत्या करण्यात आली. कारण की बळी हा असा राजा होता, म्हणजे बळी याचा अर्थ अशोकच, बळी याचा अर्थ दुसरा कोणी नाही, बळी याचा अर्थ सम्राट अशोकच. सम्राट अशोकालाच बळी तो कानपिळी असं म्हणण्यात येतं. सम्राट अशोकाला इडापिडा टळो आणि बळीचं राज्य यो अशा पद्धतीची म्हण ही प्रचलित होती. आणि ही म्हण यासाठी प्रचलित होती की सम्राट अशोक सर्वांना सर्वसमावेशक मानत होता. तो कोणाला उच्च मानत नव्हता, कोणाला नीच मानत नव्हता. तो कोणत्या प्रकारचा जातीभेद पाळत नव्हता, कोणत्या प्रकारची वर्णव्यवस्था पाळत नव्हता. तो कोणत्याही पद्धतीने कुणाला हिंसेला प्रवृत्त करत नव्हता. परंतु ज्यावेळी सम्राट अशोक एक प्रकारे चंड अशोक होता, त्या चंड अशोकचा तो धर्म अशोक झाला होता, तेव्हापासून त्यांनी जे आदेश काढले होते आणि जे शिलालेख लिहिले होते, त्या शिलालेखातून आपल्याला याची विस्तृत माहिती पाहायला मिळते. जवळजवळ 500 एक प्रकारची गुप्तहेर हे अशोकाच्या काळामध्ये होते, की जे प्रतिवेदक नावाने समाजामध्ये काम करायचे, लोकांमध्ये वावरायचे, लोकांच्या जीवन पद्धतीने जाणायचे आणि ती सर्व माहिती ही अशोकांना सांगायचे. या पद्धतीने त्यांचं कामकाज जे होतं ते योग्य पद्धतीने चाललेलं होतं. यातून त्यांना समाज जीवन कळत होतं, यातून त्यांना त्यांचं एकंदरीत मनोवस्था कळत होती आणि यातून बुद्ध धम्म म्हणजे बुद्धांचे विचार लोकांपर्यंत कशा पद्धतीने पसरायचे, कशा पद्धतीने लोकांमध्ये धम्म रुजवायचा, याविषयी सम्राट अशोकांनी धम्मनीती ही प्रस्थापित केली होती. म्हणजे दीपावली उत्सव हा जरी बौद्ध परंपरेमधला उत्सव जरी असला तरी दीपावलीचं जे दुसरं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं एक प्रकारचं विडंबन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. आणि हे विडंबन ते लोक जसं
अशोकांच्या नंतर अनेक बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या. अनेक बौद्ध भिक्षूंची मुंडकी कापून आणून ती झाडांवरती घरांच्या अवतीभोवती लटकवण्यात आली होती. प्रचंड मोठी हानी ही बौद्ध भिक्षूंची झाली होती. म्हणजे प्रचंड मोठं बौद्ध धर्म नष्ट करण्याचं काम इथल्या ब्राह्मण संस्कृतीने त्या काळामध्ये केलं होतं. आणि त्यामुळे दीपावली हा उत्सव पूर्णपणे माणसांच्या मनामधून निघून गेला आणि तो फक्त एक प्रकारे ब्राह्मणी हिंदू अशा पद्धतीने तो उत्सव साजरा केला जातो. त्यावेळेस ते फटाके वाजवतात, त्याच वेळेस ते वेगवेगळ्या दिवे लावून करतात, त्याच प्रकारे ते विविध अन्न मिष्टान्न बनवतात. तर ती ही प्रतिक्रांती होती. ही प्रतिक्रांती म्हणजे एक प्रकारे बुद्ध धर्माचा पाडाव केल्यानंतर साजरी करण्यात आली होती. परंतु तत्पूर्वीचा त्याचा जो इतिहास आहे तो मात्र वेगळ्या अशा स्वरूपाचा इतिहास आहे. तत्पूर्वी तो बौद्ध परंपरेचा इतिहास आहे. बुद्धत्व प्राप्तीनंतरचा तो इतिहास सुरू होतो. याच काळामध्ये आपण पाहतो की बुद्धांचा एक प्रमुख शिष्य महामोगलायन याची हत्या या कार्तिक अमावस्येच्या दिवशी झालेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण जर विस्तृत बुद्ध धर्माचा अभ्यास केला तर आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतील. काही मायथॉलॉजिकल मिळतील, काही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण मिळतील. परंतु सण उत्सव हे बरेचसे सण आणि उत्सव, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की प्रत्येक हिंदू सणांच्या पाठीमागे एक बौद्ध धर्माचा इतिहास दडलेला असतो, लपलेला असतो. तो शोधणे खूप महत्वाचे आहे, त्याच्यात अडकणे महत्वाचं नाही. तो शोधून बुद्ध धर्मातील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या समोर आणून आपण त्या गोष्टी आपल्या पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे. आपण एक अशा संस्कृतीचा विकास करणे गरजेचे की जी संस्कृती आदर्शवत अशा पद्धतीची असावी, जी कोणत्याही लोकांचा द्वेष करणारी नसावी, जे प्रत्येक व्यक्तींवरती मैत्री भावना करणारी असावी, जी संस्कृती इतरांना आदर्शवत वाटेल अशा स्वरूपाची असावी. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपल्याला सम्राट अशोकांच्या काळामध्ये 84,000 बुद्धविहारांची निर्मिती, जरी त्या काळामध्ये एक छोटासा म्हणजे फायन या चिनी प्रवासीच्या वर्णनानुसार आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये इतकी विहार तर बांधून झाली नव्हती. परंतु जी काही बुद्धविहार बांधून झाली होती ती सर्व बुद्धविहारे म्हणजेच एक प्रकारे सम्राट अशोकांचा जो महाल होता त्या महालांच्या अवतीभोवती निर्माण केलेली छोटी मोठी विहार होती. आणि 84,000 बुद्ध विहारांची निर्मिती याचा अर्थ संपूर्ण या जम्बूद्वीपमध्ये त्याची निर्मिती करण्याचं काम त्यावेळेस चालू होतं. परंतु त्याचा प्राथमिक जो उद्घाटनपर सोहळा झाला तो मात्र सोहळा या दिवशी झाला आणि या दिवसाला त्यांनी दीपावली समजलं. या दिवसालाच त्यांनी दीपावली उत्सव हा साजरा केला. याचा उल्लेख महावंश आणि दीपवंश या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. किंवा याही पलीकडे आपण जर पाहिलं तर इंडिका हा मॅगझिनचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये काही त्याच्यातल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं संस्कृती आणि त्या काळातील जे फेस्टिवल होते या फेस्टिवल विषयीची माहिती आपल्याला पाहायला मिळते, जी अतिशय त्रोटक स्वरूपातली आहे परंतु अर्थपूर्ण आहे, महत्वपूर्ण आहे. त्याचाही आपण अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. कारण की एक समग्र बुद्ध धर्म समजण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचे सणवार समजण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचे सेलिब्रेशन समजण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा सगळा अभ्यास करत असतो. म्हणून आजच्या काळामध्ये लोकांपुढे एक मोठा प्रश्न उत्पन्न झाला की दिवाळी ही साजरी करायची का नाही करायची. दिवाळी ही जी बौद्ध परंपरा आहे तर ती बौद्धांनी साजरी करायला काय हरकत आहे. तर बौद्ध लोकांची परंपरा जरी असली तर आजचं जे दिवाळीचं स्वरूप आहे ते दिवाळीचं स्वरूप मात्र वेगळं आहे. बौद्ध परंपरा कशाला म्हणतात. बौद्ध परंपरा याचा अर्थ की अशा दिवशी उपवास करण्याची पद्धती आहे. अशा दिवशी आपण जसं आजच्या काळामध्ये जसं शिवाजी महाराजांचे किल्ले बनवण्याची पद्धती ही आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही पद्धत जी होती ही पूर्वी स्तूप बनवण्याची पद्धती होती. स्तूप बनवून स्तूपाची पूजा करण्याची पद्धती होती. ही पद्धती लुप्त झाली. या पद्धतीच्या ऐवजी शिवाजी महाराजांचे किल्ले गड बनवण्याची पद्धती आली. कारण शिवाजी महाराज हा जनतेचा रयतेचा राजा होता आणि त्यांनी पुन्हा अशोकांसारखं राज्य प्रस्थापित केलं होतं, बळीराजासारखं राज्य प्रस्थापित केलं होतं. या दृष्टिकोनातून ही पद्धती दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु या म्हणजे त्याच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की स्तूप बनवणे, रांगोळी काढणे किंवा सडा टाकणे किंवा घर सजवणे, घराचा अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करणे, घर स्वच्छ करणे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित वंदना करणे किंवा बुद्धसूक्त म्हणणे, भाणक परंपरा साजरी करणे, भिक्षूंना बोलवून भिक्षूंना प्रणाम करून भिक्षुंकून धम्मोपदेश ऐकणे, त्यांना एक प्रकारे आपल्या घरामध्ये उपदेश करत असताना ज्या ज्या बौद्ध धर्माच्या पद्धती आहेत त्या आपण करणे, स्तूप विशेषतः स्तूप बनवणे याला खूप जोर त्या काळामध्ये होता. आणि त्या स्तूपाभोवती प्रदक्षिणा करणे,
अशा पद्धतीने किंवा दिव्यांची लागण करणे ही पद्धत त्या काळामध्ये होती. अशा पद्धतीने जर तुम्ही हा उत्सव साजरा करत असाल की बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करून स्तूप बनवून आणि त्या स्तूपाची एक प्रकारे पूजा आपण करून जर आपण बुद्ध धम्माची संस्कृती जतन करत असाल तर खऱ्या अर्थाने दीपावली म्हणू. परंतु याऐवजी आपण जसं धनधान्याची पूजा करणे किंवा जसं आजच्या हिंदू पद्धतीमध्ये दिवाळीचं स्वरूप आपण पाहायला मिळतं की सोन्या नाण्याची पूजा करणे किंवा वेगवेगळ्या गाई वासरू यांची पूजा करणे, तर ही पद्धती काय बौद्ध धर्माची पद्धती नाही. कारण की ही पद्धती एक प्रकारचं विकृत स्वरूप हे आपल्याला पाहायला मिळतं की अशोकांनी सुरुवात केलेल्या या गोष्टींचं एक विकृत स्वरूप पाहायला मिळतं. कारण अशोकांनी का चालू केलं तर बुद्धांचं स्वागत कपिलवस्तूमध्ये दिवे लावून केलं होतं, म्हणून अशोकांनी याची सुरुवात केली होती. आणि याची सुरुवात केली नंतरच्या कालावधीमध्ये ही एक परंपरा एक संस्कृती बनली आणि ही परंपरा संस्कृती बनल्यानंतर त्याचं विकृत स्वरूप जे त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुष्पमित्र शृंगाने केलेल्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तली, त्यांनी केलेल्या बृहदत्त राजाची कत्तल, या सगळ्या गोष्टीतून त्यांनी या इतिहासाचं एक विकृत स्वरूप समोर आणलं आणि त्याचं ती परंपरा ते जतन करतात. तर आपण त्या परंपरेचा भाग बनू नये. आपली वेगळी परंपरा, वेगळी संस्कृती ही आपण निर्माण करणे गरजेचे आहे. आणि ही ज्यावेळेस आपण निर्माण करू तर निश्चितपणे दीपावली उत्सव कसा असावा, अशा पद्धतीने आपण आदर्श लोकांना घालून द्यावा, याविषयीची एक नवीन विकसित स्वरूप आपण लोकांपुढे आणू शकतो, ते बुद्ध धम्माच्या रूपाने. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील धम्माविषयी प्रचंड मोठा अभ्यास करून बाबासाहेबांनी अनेक गोष्टी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून सांगितल्या. आणि या ग्रंथातून त्यांनी या सगळ्या गोष्टी विशद करत असताना अतिशय थोडा कालावधी मिळाला, म्हणून त्यांनी एक सारबुद्ध हे पुस्तक लिहिलं होतं. परंतु जर आणखीन काळ बाबासाहेब असते तर त्यांनी या पद्धतीवरती अधिक प्रचंड प्रकाश टाकला असता. बुद्ध धर्मातील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या असत्या, लिहिल्या असत्या, संशोधनात्मक पुढे आणल्या असत्या, त्या आपणही आजच्या काळामध्ये संशोधन करून त्या पद्धतीने पुढे आणणे खूप गरजेचं आहे. तर दिवाळी साजरी करावी का करू नये ही गोष्ट महत्वपूर्ण नाही, तर आपली संस्कृती आपण जतन करावी. आणि आपली संस्कृती जतन करत असताना आपले जे विचार आहेत, आपल्या ज्या पद्धती आहेत, आपली जी एक प्रकारे जगाला नवी दिशा देण्याची एक पद्धती आहे ती आपण निर्माण करणे गरजेचं आहे. आपल्यामध्ये त्या प्रकारची प्रगल्भता निर्माण करणे गरजेचे आहे. एक प्रबुद्ध होण्याच्या दिशेने आपण टाकलेले ते पाऊल असेल. कारण की जगामध्ये बुद्ध धम्माच्या या संस्कृती, या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्या त्या देशातल्या त्या पद्धती त्याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत. परंतु आपल्या देशातली ही प्राचीन पद्धत, ही जी सम्राट अशोकांनी सुरू केली, ती मात्र आपण जतन करणे गरजेचे, पण ते बौद्ध धम्म संस्कृतीच्या अनुसार, ना की हिंदू धर्म संस्कृतीच्या अनुसार. बौद्ध धर्म संस्कृतीच्या अनुसार जर आपण केलं तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं जीवन हे आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटेल. एक वेगळी दिशा आपल्याला मिळेल आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण या समाजाला नवी एक विकासाची संस्कृती देऊ असं म्हणता येईल. परंतु हिंदू धर्माच्या पद्धतीने जर केलं तर निश्चितपणे ती आपण त्यांनी केलेल्या एक प्रकारच्या क्रांतीला प्रोत्साहित करण्यासाठी किंवा ते सण जपण्यासाठी आपण ते करत आहोत असं आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर दिवाळीच्या संदर्भात विविध प्रकारच्या विचारधारा आहेत. जैन लोकांच्या वेगळ्या विचारधारा आहेत, आजीविक पंथाच्या वेगळ्या विचारधारा आहेत. प्रत्येक त्या काळातले छोटे मोठे पंथ आहेत, त्या पंथांच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. आणि बौद्धांची विचारधारा ही मात्र खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली तर त्याचं ऐतिहासिक महत्व हे सम्राट अशोकांनी प्राप्त केलेल्या या धम्मक्रांतीमध्ये आहे. आणि या धम्मक्रांतीची सुरुवात किंवा याला धम्म विजय दिन म्हणून त्यांनी साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून केलेली ही एक मोठी क्रांती आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर इतकंच या निमित्ताने बोलतो. आणि बौद्धांनी दिवाळी साजरी करावी का करू नये याच्यावरती अधिक विचार करावा. आणि बौद्ध संस्कृतीप्रमाणे जर त्यांना ही दीपावली उत्सव साजरा करता येत असेल तर त्यांनी निश्चितपणे बौद्ध संस्कृतीला अनुसरून, बौद्ध परंपरा जतून, बौद्ध परंपरेच्या अनुसार जर आपण जसं अमावस्या, चतुर्दशी, पौर्णिमा या दिवसांना किंवा अष्टमी या दिवसांना बुद्धिझममध्ये खूप महत्व आहे. या दिवसांच्या दिवशी जर तुम्ही या पद्धतीने साजरी केली तर निश्चितपणे एक योग्य आदर्श समाज आपण निर्माण केल्यासारखं आहे. इतकंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.